नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्ग. ध्यास आमचा गुणवत्ता. शाळा बंद पण शिक्षण मात्र चालू. इयत्ता 4थी. विषय गणित. घटक समूहाच्या संदर्भातील अपूर्णांक. पान नंबर 58. या घटकाची अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे. आणि हा माझा परिचय. इयत्ता 4थी. विषय गणित. घटक समूहाच्या संदर्भातील अपूर्णांक. चला तर मग मुलांनो, आपण पाहूया पान नंबर 58. पान नंबर 58 वरील आपण एक एक उदाहरण समजून घेऊया व स्वाध्याय सोडवूया. समूहाच्या संदर्भातील अपूर्णांक. तर मुलांनो, आज आपण ही संकल्पना व्यवस्थितरित्या समजून घेऊया. शेजारच्या चित्रात 4 मेणबत्त्यांचा समूह आहे. त्याचे 2 समान भाग करून त्यांपैकी एक भाग रंगवला आहे, म्हणजे 1/2 भाग रंगवला आहे. यावरून 4चा 1/2 म्हणजे 2 हे आपल्याला समजते. आता पुढे पहा. येथे 8 गोट्यांचा समूह आहे. त्याचे 4 समान भाग केले. त्यातील एक भाग रंगवला, म्हणजे 1/4 भाग रंगवला. म्हणून 8चा 1/4 म्हणजे 2. आता पुढे बघा. येथे 12 चेंडूचा समूह आहे. त्याचे 4 समान भाग केले. त्यातील 3 भाग रंगवले, म्हणजे 3/4 भाग रंगवला. म्हणून 12चा 3/4 म्हणजे 9. 12चा 3/4 म्हणजे 9 हे आपल्याला समजते. आता येथे 6 पेन्सिलींचा समूह आहे. त्याचे 6 समान भाग केले. प्रत्येक भागात एकच पेन्सिल आहे. त्यातील 5 भाग रंगवले. यावरून 6चा 5/6 म्हणजे 5. 6चा 5/6 म्हणजे 5 हे आपल्याला समजते. स्वाध्याय. दिलेल्या समूहाच्या दिलेल्या अपूर्णांका एवढ्या भागाभोवती गोल करा. चला तर मग मुलांनो, पान नंबर 58 वरील स्वाध्याय आपण सावकाशपणे समजून घेऊन नीट व्यवस्थितपणे सोडून घेऊया. यामध्ये काही अवघड नाही. चला तर मग. पहिला अपूर्णांक आहे 1/2. 2 असल्या कारणाने सफरचंदाचे आपण 2 समान भाग केले व अंश 1 असल्या कारणाने आपण त्यातील एका सफरचंदाला गोल करूया. आता 2 नंबर पहा. 2/3. 3 छेद असल्या कारणाने या पानांचे सुरुवातीला आपण 3 समान भाग केले व 2 अंश असल्याने 2 समान भागांना आपण गोल करून घेतला. तीन 3/4. 4 छेद असल्या कारणाने आपण दिलेल्या चेंडूचे 4 समान भाग करून घेतले व 3 अंश असल्याने त्यातील 3 समान भागांना गोल केला. आता पुढे चला. चौथा अपूर्णांक आहे 2/4. दिलेल्या चित्राचे आपण 4 समान भाग केले व 2 अंश असल्या कारणाने त्यातील 2 चित्राला आपण गोल करून घेतला. आता पुढे बघा. पाचवा अपूर्णांक आहे 3/5. आईस्क्रीमच्या सुरुवातीला 5 समान भाग करून घेऊयात. 5 छेद असल्यामुळे व 3 अंश असल्यामुळे त्यातील 3 समान भागांना गोल करून घेतला. आता पुढे पाहूया. 6वा 1/5. 5 छेद असल्या कारणामुळे दिलेल्या चांदण्याचे 5 समान भाग करून घेतले व त्यातील एका भागाला गोल केला. 1 अंश असल्यामुळे.
धन्यवाद. पान नंबर 58 वरील स्वाध्याय सोडवून घ्या.